स्वागत. एमव्हीटीव्हीच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर नवी मुंबई सोने खरेदीला उधाण. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात झुंबड, विविध वस्तू घेण्याकडे ग्राहकांचा कल. कोकण रेल्वेच्या दुपदरीकरण व विद्युतीकरणाच्या कामाचं भूमिपूजन. राज्यात 70 ते 80 हजार कोटींचे रेल्वे प्रकल्प. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांचं प्रतिपादन. नवी मुंबई पोलिसांकडून नागरिकांना सुरक्षितता अॅपची दिवाळी भेट. नवी मुंबई पोलीस.org व सिटीझन कॉप अॅपचं उद्घाटन. सीवूड्स येथे वारंवार स्लॅब कोसळल्याच्या घटना, नागरिक भयभीत, सिडको मात्र गाफील. पनवेल येथे एसटी बसची धडक लागून युवक जागीच ठार, चालक अटकेत. पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी कोकणवासियांना दिवाळीची महत्त्वपूर्ण भेट दिली आहे. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरणाच्या कामाचा शुभारंभ रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते कोलाड इथे करण्यात आला. राज्यात आगामी काळात 70 ते 80 हजार कोटींचे रेल्वे प्रकल्प सुरू होणार आहेत. केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी कोकणवासियांना दिवाळीची महत्त्वपूर्ण भेट दिली आहे. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरणाच्या कामाचा शुभारंभ रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते कोलाड इथे करण्यात आला. महाराष्ट्रात रेल्वेचे जाळे अधिक वाढवण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाचा सहभाग असलेली राज्य पातळीवर एक नवीन विकास कंपनी स्थापण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यासाठी राज्य सरकार 10,000 कोटी तर केंद्र सरकार उर्वरित निधीचा भार उचलणार आहे. या कंपनीद्वारे आगामी 5 वर्षात राज्यात 70 ते 80 हजार कोटींचे रेल्वे प्रकल्प सुरू होऊन त्याचा फायदा राज्याला होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही. नवी मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी सिटीझन कॉप हे नवीन ॲप्लिकेशन लॉन्च करून नवी मुंबई पोलिसांनी नागरिकांना दिवाळीची अनोखी भेट दिली आहे. त्याचबरोबर नवी मुंबई पोलीस.org या नवी मुंबई पोलिसांच्या नवीन संकेतस्थळाचा शुभारंभही पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांच्या हस्ते करण्यात आला. डिजिटल इंडिया अंतर्गत नवी मुंबई पोलीस विभागाने नवी मुंबईकरांना लोकाभिमुख व पारदर्शक सेवा प्रदान करण्यासाठी www.navimumbai.police.org या नव्या संकेतस्थळाचा शुभारंभ पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचवेळेस नवी मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी सिटीझन कॉप या नव्या ॲप्लिकेशनचं लॉन्चिंग ही करण्यात आलं असून नवी मुंबई पोलिसांनी नागरिकांना ही दिवाळीची अनोखी भेट दिली आहे. या संकेतस्थळावर विविध पोलीस अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक, सुरक्षेविषयी सूचना, पोलीस ठाणे आणि कार्यक्षेत्राविषयी उपयुक्त माहिती उपलब्ध आहे. एवढंच काय तर घरकाम करणाऱ्या नोकराबाबत सूचना देखील ऑनलाईन स्वरूपात नागरिकांना देता येणार आहे. त्याचबरोबर शस्त्र परवाना आणि पोलिसांच्या वतीने देण्यात येणाऱ्या काही सोयी सुविधांचे अर्जही या वेबसाईटवर ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. महिलांच्या सुरक्षेविषयी काळजी घेणाऱ्या महिला सुरक्षा कक्षाची व्यवस्था यावर करण्यात आली आहे. ही वेबसाईट नवी मुंबईकरांसाठी युजर फ्रेंडली बनावी यासाठी नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवाव्यात आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांना मदत करावी असं आवाहन पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी यावेळी केलं. www.navimumbai.police.org व सिटीझन कॉप या ॲप्लिकेशनच्या उद्घाटनाप्रसंगी पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांच्यासह पोलीस उपायुक्त दिलीप सावंत, पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे उपस्थित होते. राज चव्हाण, एमव्हीटीव्ही. सीवूड सेक्टर 48 परिसरात सिडको निर्मित अनेक घरांचे स्लॅब कोसळल्याच्या घटना घडत आहेत. याबाबत सिडकोकडे वारंवार तक्रार करून देखील त्याची योग्य ती दखल घेतली जात नाही. त्यामुळे येथील नागरिकांचा जीव टांगणीला लागला असून सिडकोच्या या कारभाराबद्दल संताप व्यक्त करण्यात येतोय. सीवूड सेक्टर 48 परिसरात सिडको निर्मित इमारतीतील घरांचे स्लॅब कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. येथील सिडको निर्मित इमारतींची वाहताहत झाली आहे. प्रत्येक संकुलातील 4 ते 5 फ्लॅटमध्ये स्लॅब कोसळल्याच्या घटना घडत आहेत. मंगळवारी सकाळीही येथील एका फ्लॅटमधील स्लॅब कोसळून एक महिला गंभीररित्या जखमी झाली. सिडकोच्या या घरांना जवळपास 14 ते 15 वर्ष पूर्ण झाली आहेत. परिणामी अनेक फ्लॅट्समधील काही भाग खचू लागला आहे. या समस्येबाबत येथील नागरिकांनी वारंवार तक्रार करून देखील त्याची योग्य ती दखल घेतली जात नाही. त्यामुळे येथील नागरिकांना सतत मृत्यूच्या छायेत जगावं लागत आहे. त्यामुळे सिडकोच्या या दिरंगाईबाबत येथील नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. अचानक मध्ये पूर्ण स्लॅब वरचा पूर्ण कोसळला तर त्यांना दुखापत झाली आहे डोक्याला. त्यांना तुरंत हॉस्पिटलमध्ये, तेरणा हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन गेलो. जिथे डॉक्टरांनी सांगितलं सिटी स्कॅन वगैरे करायला आणि 4-5 टाके आलेत त्यांना. रिस्की आहे ते भरपूर. लोकांच्या घरात लहान मूल होतं, माझं पण लहान मूल होतं. म्हणजे ते वाईफच्या बरोबर होतं, वाईफनी पकडलं त्यामुळे एवढं काय म्हणजे तिला लागलं नाही. पण आज माझं झालं, उद्या दुसरं कोणाचं होऊ शकतं. त्यासाठी सिडकोनी याच्यावरती काहीतरी कारवाई केली पाहिजे किंवा काहीतरी काम योजना केल्या हव्या. नाही, कारण लहान मूल पण माझ्या घरात आहे आणि मेन आम्ही इथेच झोपतो. घर पण आमचं लहान आहे. हे फटकन म्हणजे तोंडाच्या वरतीच आहे.
त्याच्यामुळे पडलं वगैरे तर नुकसान शेवटी होणारच आहे ना. आणि आत्ताच माझं 2 महिन्याचं बाळ आहे ते. आणि हा एक 6 वर्षाचा एक आहे बाळ, तो पण तिथंच झोपतोय. म्हणून ते लवकरात लवकर उलट बरं होईल. नुसतं फोडून जरी टाकलं ना तरी सुद्धा एवढं का वाटणार नाही. म्हणजे भीती नाही, तेवढी तरी आपण राहू सेफमध्ये. तसंच या समस्येकडे सिडकोनं लक्ष द्यावं अशी मागणीही येथील नागरिकांनी केली आहे. सिडकोच्या या बेजबाबदारपणामुळे अनेक रहिवाशांचे जीव टांगणीला लागले असून आता तरी सिडकोतर्फे ठोस उपाययोजना करण्यात येतील का ते येणारा काळच ठरवेल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसेसह राज चव्हाण, MVTV. पनवेल एसटी डेपो समोर मंगळवारी सकाळी एसटीची धडक बसून एका 23 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झालाय. या प्रकरणी एसटी चालकाला पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. पनवेल एसटी डेपो समोर मंगळवारी सकाळी 10च्या सुमारास एसटी बसची धडक बसून एका 23 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. आजमान अयूब चौगुले असे या युवकाचं नाव असून तो होंडा ॲक्टिवा MH061769 या गाडीवरून जात होता. त्यावेळी मुंबईहून मायनी सातारा या ठिकाणी जाणाऱ्या MH20BL3043 या एसटीची धडक लागली. दरम्यान बस चालक नानोसा अर्जुन जठार याला पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसेसह राज चव्हाण, MVTV. दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीला शहरातील अनेक सुवर्ण पेढ्यांमध्ये सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली. त्यात सोन्याचा दर प्रतितोळा 25,500 रुपयांवर आल्याने सोने खरेदीला वेग आला. धनत्रयोदशीला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते, किंबहुना तशी परंपराच आहे. त्यामुळे सोमवारी दिवाळीच्या पहिल्या दिवशी शहरातील अनेक सोन्याच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली. दिवाळी निमित्ताने शहरातील सोनारांनीही विविध ऑफर्स देत ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. सोन्याचा दर सोमवारी 25,500 रुपयांवर आल्याने सोने खरेदीला वेग आला. दसऱ्याच्या दिवशी सोन्याचा दर प्रतितोळा 27,400 इतका झाल्याने सोने खरेदीसाठी ग्राहकांनी आखडता हात घेतला. मात्र तब्बल 4 वर्षांनंतर दिवाळीत सोन्याच्या दरात 25,500 रुपयांपर्यंत घसरण झाल्याने सोने ग्राहकांसाठी ही पर्वणी ठरली. मंगळसूत्र, नाणी, कर्णफूल, बांगड्या, चपलाहार, अंगठी अशा सोन्यापासून बनवलेल्या वस्तू खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून आला. ब्युरो रिपोर्ट, MVTV. दिवाळी निमित्त सर्वच बाजारपेठांमध्ये झगमगाट असून पणत्या, दिवे, आकाशकंदील, रंगरांगोळी, फटाके, फराळाच्या दुकानांमध्ये ग्राहकांची झुंबड उडाली आहे. यंदा स्वदेशी वस्तूंना ग्राहकांनी अधिक पसंती दिली आहे. दिवाळी निमित्ताने सर्वच बाजारपेठांमध्ये झगमगाट असून पणत्या, दिवे, आकाशकांदील, रंगरांगोळी, फटाके, फराळाच्या दुकानांमध्ये ग्राहकांची झुंबड उडाली आहे. यंदा स्वदेशी वस्तूंना ग्राहकांनी अधिक पसंती दिली आहे. दिवाळ सणाने वातावरणातील उत्साहाला उधाण आलं असून पूजेचं साहित्य खरेदी करण्याबरोबरच लक्ष्मी पूजनासाठी लागणाऱ्या झाडण्यांचीही विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. लक्ष्मी पूजन व पाडव्यासाठी लागणाऱ्या झेंडूच्या फुलांनीही बाजारपेठा सजल्या आहेत. किल्ले बनवण्याबरोबरच यंदा रेडीमेड किल्ले सजवण्यावर बच्चे कंपनींनी भर दिलाय. वेगवेगळ्या डिझाईन्सची रांगोळ्यांची पुस्तके, त्याचबरोबर विविधरंगी छापही महिलांचे लक्ष वेधून घेत आहेत. नवी मुंबईतील APMC मार्केट, वाशी सेक्टर 9 येथील मार्केट, कोपरखैरणी, ऐरोली, घणसोली, वाशी, CBD, नेरूळ या सर्वच परिसरातील बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV. राज्यातील दुष्काळी गावांच्या यादीत शनिवारी 1,420 गावांचा नव्याने समावेश करण्यात आला. ही सर्व गावं बुलढाणा जिल्ह्यातील असल्याची माहिती कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. याशिवाय पुढील 8 दिवसात केंद्रीय पथकाकडून पुन्हा एकदा राज्यातील दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. राज्यातील दुष्काळी गावांच्या यादीत शनिवारी 1,420 गावांचा नव्याने समावेश करण्यात आला. ही सर्व गावं बुलढाणा जिल्ह्यातील असल्याची माहिती कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. याशिवाय पुढील 8 दिवसात केंद्रीय पथकाकडून पुन्हा एकदा राज्यातील दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. यापूर्वी केंद्र सरकारच्या सुधारित नियमानुसार अपुऱ्या पावसाचा फटका बसलेल्या राज्यातील 14,708 गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर या सर्व गावांमध्ये दुष्काळासाठीच्या उपाययोजना आणि सवलतीची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. यामध्ये कृषी पंपाच्या चालू वीज बिलामध्ये 33.5% सवलत, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ, जमीन महसुलात सूट, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकर सुरू करणे तसेच शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज खंडित न करणे अशा निर्णयांचा समावेश आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV. आज नरक चतुर्दशी. अश्विन कृष्ण चतुर्दशीला नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो. या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून तेल उटणं लावून अभ्यंग स्नान केलं जातं. दरम्यान शहरात ठिकठिकाणी अभ्यंग स्नानानंतर लहान मुलांनी फटाके उडवले तर मोठ्या मंडळींनीही फराळाचा आस्वाद घेतला.
आज दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच नरक चतुर्दशी. या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून तेल उटणं लावून अभ्यंग स्नान करण्याची प्रथा आहे. नरक चतुर्दशी या सणाशी संबंधित एक आख्यायिका प्रचलित आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलमी राजवटीतून सोडवलं होतं. त्यामुळेच या दिवशी जो अभ्यंग स्नान करणार नाही तो नरकात जातो अशी समजूत आहे. दरम्यान शहरात ठिकठिकाणी अभ्यंग स्नानानंतर लहान मुलांनी फटाके उडवले, तसंच मोठ्या मंडळींनी घरोघरी चकली, चिवडा, लाडू, शंकरपाळे, अनारसे या फळांचा आस्वाद घेतला. नरक चतुर्दशी निमित्ताने पहाटे दारात पणत्याही लावण्यात आल्या. ब्युरो रिपोर्ट, MVTV. खारफुटीची नासाडी करणाऱ्या प्रवृत्तीवर वॉच ठेवण्यासाठी कांदळवनावर सीसीटीव्ही लावण्याचे निर्देश कोकण विभागीय महसूल आयुक्तांनी महापालिकेला दिलेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन केलेल्या कांदळवन संरक्षण समितीची बैठक सोमवारी कोकण भवन येथे पार पडली. या बैठकीत त्यांनी या सूचना केल्या आहेत. खारफुटीची नासाडी करणाऱ्या प्रवृत्तीवर वॉच ठेवण्यासाठी कांदळवनावर सीसीटीव्ही लावण्याचे निर्देश कोकण विभागीय महसूल आयुक्तांनी महापालिकेला दिलेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन झालेल्या कांदळवन संरक्षण समितीची बैठक सोमवारी कोकण भवन येथे पार पडली. या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. महापालिका क्षेत्रात 2 मोठे कांदळवन आहेत. या 2 ठिकाणी महापालिकेनं सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत, परंतु त्यानंतरही खारफुटीची नासाडी सुरूच असल्याचं दिसून आलं. त्यामुळे दोन्ही ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याच्या सूचना महापालिकेला करण्यात आल्या. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी भराव टाकून कांदळवन नष्ट केलंय त्या ठिकाणचे भराव काढून पुन्हा कांदळवनाची लागवड करण्याच्या सूचनाही या बैठकीत करण्यात आल्या. ब्युरो रिपोर्ट, MVTV. महापालिकेने शहरातील पाणी गळती व पाण्याची उधळपट्टी रोखण्यासाठी विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत. शहरात पाणी गळतीची तक्रार आल्यास तत्काळ दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे. तसंच तक्रारदारांनाही याबाबतची माहिती दिली जाणार आहे. महापालिकेने शहरातील पाणी गळती व पाण्याची उधळपट्टी थांबवण्यासाठी विशेष उपाययोजना सुरू केल्यात. शहरात पाणी गळतीची तक्रार आल्यास तत्काळ दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे. तसंच तक्रारदारांनाही याबाबतची माहिती दिली जाणार आहे. यावर्षी पुरेसा पाऊस पडला नसल्याने राज्यात सर्वत्र पाणी टंचाई जाणवू लागली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही पाणी कपातीचे संकेत देण्यात आलेत. शहरात सध्या अनेक ठिकाणी पाणी गळती सुरू आहे. त्यामुळे यापुढे प्रशासनाकडे तक्रार केल्यास त्याची तत्काळ दखल घेतली जाणार आहे. या व्यतिरिक्त शहरात पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवरही कारवाई केली जात असून गृहनिर्माण सोसायट्यांनाही नोटिसा बजावण्यात आल्यात. ब्युरो रिपोर्ट, MVTV. MVTV वृत्तवाहिनीवरील बातम्या आता तुम्ही media.mvtv या युट्यूबवरील लिंकवरही पाहू शकता किंवा तुम्ही आम्हाला 27571494 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्कही करू शकता. तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर mvtvnews@gmail.com वरही तुम्ही कळवू शकता. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.